बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेले. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, घोडा कितीही पळाला तरी त्याला चाबुकाने कंट्रोल करता येते. झाड कितीही गोड फळ देत असतील परंतु त्याला गोट्याचा मार सहन करावा लागतो. तसं माणूस कितीही चांगलं काम करत असेल तरी त्याला त्याच्या जीवनात निंदा आणि टीका सहन कराव्या लागतात. घोडा कितीही पळाला तर त्याला चाबुकाने मागे वळता येते. झाड कितीही चांगले गोड फळ देत असेल परंतु त्याला गोट्याचा मार सहन करावा लागतात. आणि माणूस कितीही चांगलं काम करत असेल तर त्याला टीका आणि निंदा सहन कराव्याच लागतात. उदाहरणार्थ, संदीप आणि बंबित हे दोघं जण एका गावातील उच्च शिक्षित तरुण होते. त्यांचं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण सोबत झालं आणि विशेष म्हणजे ते स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागले आणि उच्च शिक्षित होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागले. गावाकडे आले, गावात राहून करू लागले. परंतु असं योगायोग त्या गावामध्ये निवडणुका लागल्या. मग झडपीच्या निवडणुका लागल्यामुळं नेत्याच्या भेटी गाठी होऊ लागल्या सगळं काय होऊ लागलं. तर मग दोघांनाही चांगलं वाटलं. नेते याला भेटू लागले, चांगलं म्हणू लागले, हे करू लागले. मग दोघाला चांगलं वाटू लागलं. मग दोघांनी असं ठरवलं की आपण वेगवेगळ्या पक्षाचं, राष्ट्रीय पक्षाचं काम करायचं. मग दोघंही त्या पक्षाचे काम करू लागले, सगळं काही करू लागले. त्या पक्षाचे ध्येय धोरण सांगू लागले आणि जे त्या पक्षांचे माणूस उभा केला होता त्याचा प्रतिनिधी, त्याचा प्रचार प्रसार करू लागले. त्याचे चांगले वाईट परिणाम सांगू लागले, त्याचे चांगले सांगू लागले, त्याच्याविषयी चांगलं लोकांना सांगू लागले. असं सांगता सगळं करता मग काही लोक यांच्या दोघांवरही काही टीका करायचे, त्याच्या पक्षावरही काही टीका करायचे आणि त्या उभे राहणाऱ्या माणसावर टीका करायचे, काही म्हणायचे. मग एकाच म्हणल्यामुळं याच्यामुळं मन खच्चीकरण झालं आणि मन खच्चीकरण झाल्यामुळं त्यानं ते कार्य करणं सोडलं आणि दुसऱ्यानं मात्र कार्य करत राहिला. त्या निंदाला, टीकातून प्रेरणा घेऊन उलट कार्य करत राहिला. कार्यकर्ता ते मोठा नेता झाला आणि त्या जिल्ह्यात तो मोठा नेता झाला. आणि मात्र घरीच राहिला. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनींनो फक्त एवढंच की जर निंदा टीका झाली किंवा तुमच्यावर काही असे हे झालं तर तुम्ही घाबरून न जाता फक्त चांगले कार्य करत राहा आणि तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी व्हा. एवढंच मला सांगायचं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही, तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा. सांगा म्हणजे असे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनल सबस्क्राईब करून सांगायचं. धन्यवाद. पुन्हा